Hello, good afternoon, students. In today's lecture, we discuss the remaining part of types of fossils, formation of fossils, and the importance of fossils. In this slide, you show the figure which is related to petrification or petrifaction fossils. Those fossils which preserve both external form and internal structure are called petrifactions fossils. म्हणजे हे जे फॉसिलचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्हीही स्ट्रक्चर प्रिझर्व झालेले आहेत. इन दिस प्रोसेस एव्हरी सेल ऑफ द टिश्यू इज प्रिझर्व and perfectly distended as if it is living. लिव्हिंग फॉर्म मध्ये तो कसा असेल हे आपल्याला त्या फॉसिल्स रेकॉर्ड वरून कळेल. देयर इज अ मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल रिप्लेसमेंट ऑफ ऑर्गॅनिझम parts by some 20 minerals in the form of carbonates, sulfates, silicates, phosphates, different minerals. ऑर्गॅनिझम मधले हे जे 20 डिफरंट मिनरल्स असतात त्यामुळे त्यांची लिव्हिंग फॉर्म मधली कंडिशन आपल्याला फॉसिल्स वरून समजून येईल. नेक्स्ट टाइपचं फॉसिल आहे इनक्रस्टेशन फॉसिल्स. फिगर मध्ये तुम्हाला जे टाइप्स दिसतात फॉसिल्सचे त्याला म्हणतात इनक्रस्टेशन. These are the commonest type of fossils suitable for the study of morphology of organism. ऑर्गॅनिझमची मॉर्फोलॉजी कशी असेल या फॉसिल्स वरून आपल्याला समजून येतं. In this type of fossils, external form of the organism is preserved as a cast, but the internal structure is destroyed. या प्रकारच्या फॉसिल मध्ये आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेलं दिसेल, पण एक्सटर्नल जे स्ट्रक्चर आहे ते कास्टच्या स्वरूपात फॉसिल मध्ये कन्वर्ट झालेलं असतं. Deposition of sediments occurs in the form of hard coat around the whole body. बॉडीच्या पूर्ण सराउंडिंग पोर्शनला हार्ड कोट तयार होते. कशामुळे? तर सेडिमेंटच्या डिपॉझिशनमुळे. म्हणजे जे काही रॉकी सँडी सेडिमेंट आहे ते त्यावर डिपॉझिट झाल्यामुळे तो ऑर्गॅनिझम हार्ड कोट मध्ये सराउंड होतो. नेक्स्ट इम्प्रेशन फॉसिल्स. बघा आता इथे आपल्याला एक्झॅक्टली त्या ऑर्गॅनिझमचं इम्प्रेशन दिसून येत आहे. कशावर? सेडिमेंट्सवर. म्हणजे कधी काळी तो जो ऑर्गॅनिझम असेल तो या सेडिमेंटवर येऊन थांबलेला असेल आणि दुसरा सेडिमेंट त्यावर आदळल्या गेल्यामुळे इथे त्या ऑर्गॅनिझमचं इम्प्रेशन झालेलं आहे. These fossils are just impressions of the organism on sediments. Hence, they do not contain organic materials. ऑर्गॅनिक मटेरियल इथे नाहीये, इथे फक्त त्या ऑर्गॅनिझमचं इम्प्रेशन झालेलं आहे. जसं आपण थंबचं इम्प्रेशन देतो तसं. Impression form in fine and soft material show better results. सॉफ्ट मटेरियल असणार आहे सेडिमेंट्सचं, त्यावर याचं इम्प्रेशन झालं. They occur abundantly in clay deposits. इम्प्रेशन फॉसिल्स कशामध्ये जास्त दिसून येतात? तर क्ले डिपॉझिट्स मध्ये. म्हणजे जो काही
क्लेचा पार्ट आहे किंवा क्लेचा रिजन आहे, त्या रिजनवर तुम्हाला डिफरंट ऑर्गॅनिझम्सचे असे इम्प्रेशन झालेले दिसतील. They are extremely useful in the study of the external feature of various parts of the animals as well as the plants also. म्हणजे तुम्हाला या फिगर वरून लक्षात येईल की कोणता पोर्शन हेडचा असणार आहे, कोणता पोर्शन टेलचा असणार आहे किंवा डिफरंट त्याचे बॉडी पार्ट्स कोणते आहेत हे आपल्याला इम्प्रेशन फॉसिल्स वरून समजेल. नेक्स्ट फॉसिल्स आर compactation or mummy-filled fossils. These are the organisms compressed by the vertical pressure of one against another. म्हणजे एकमेकांवर प्रेशर क्रिएट झाल्यामुळे, व्हर्टिकल प्रेशर क्रिएट झाल्यामुळे ते ऑर्गॅनिझम कसे झाले, कॉम्प्रेस्ड झाले, त्यांची ममीफाईड फॉसिल्स मध्ये कन्वर्जन झालेले आहेत. फिगर मध्ये तुम्हाला जे दिसत आहेत, these are the mummified or compactation fossils of leaves of plant material. Next are coal balls. These are one of the type of fossils. Petrified organs of roughly spherical shape are known as coal balls. Most of the fossils present in the coal occur in this form. You know very well coal. जे काही ऑर्गॅनिझम कोलवर असे पेट्रिफाईड झालेले आहेत, त्यांचे फॉसिल्स आता आपल्याला भेटत आहेत. These are formed by infiltration of calcium carbonate, magnesium carbonate, etc. in buried parts. Buried जे काही पार्ट्स आपल्याला भेटलेले आहेत जमिनीच्या खाली, त्यामध्ये ज्या रिजन मध्ये कोल भेटतो, कोळसा वगैरे ज्याच्या खाणी आहेत, तिथे तुम्हाला अशा प्रकारचे फॉसिल्स दिसतील. नेक्स्ट आर actual remains fossils. Such fossils are of relatively young age. Their complete decomposition has been prevented by low temperature and absence of air. आता अशा पद्धतीचे जे फॉसिल्स आहेत, ठीक आहे, ही जी ह्युमन बीइंगची स्कलची कॅव्हिटी जी भेटली आहे, मोस्टली असे जे ऍक्च्युअल रिमेन्स आहेत ते लो टेम्परेचर असणाऱ्या रिजन मध्ये भेटतात, जसं की बर्फाच्छादित प्रदेशामध्ये असे फॉसिल्स आपल्याला दिसून येतील. नेक्स्ट आर pseudo fossils. Sometimes rocks take a shape of some plant or animal during their formation and as such it give an illusion of fossils. These are the pseudo fossils. Pseudo या शब्दाचा अर्थ फॉल्स होतो, म्हणजे खोटा. फॉसिल्स आहे तो, पण ऍक्च्युअल फॉसिल नाहीये, तर सुडो फॉसिल आहे, खोटा आहे. म्हणजे कसा, तर these different types of fossils have been very useful to discover tons of information about the past and will continue to do so. ठीक है? These are the pseudo fossils. फिगर मध्ये तुम्हाला जे ऑर्गॅनिझम्स दिसत आहेत, पण कसे आहेत ते फॉसिल्सच्या
कंडिशन मध्ये आलेले आहेत. नेक्स्ट, let us go through the 6 type of different fossils. First one is direct fossils. डायरेक्ट evidences of evolution म्हणजे काय, तर आपल्याला असे काही फॉसिल्स भेटलेले आहेत बरीड फॉर्म मध्ये किंवा डेड फॉर्म मध्ये, जे की स्केलेटनच्या स्वरूपात आहेत. बघा, तुम्हाला फिगर मध्ये जो स्केलेटन दिसतोय तो आपण आताच्या ॲनिमल्सशी कोरिलेटेड करून शोधून काढू शकतो की तो रेप्टाइलचा आहे की बर्ड्सचा आहे. ठीक आहे. The direct fossils are those fossils which are formed by the buried of dead living organism and the remains as if skeleton gets preserved due to sediments and result in direct fossils. Next fossils are ichnofossils. Ichnofossils are the fossils which are formed out of the parts that do not belong to living organisms, like eggs or nest or footprints or feces sample also. बघा, इग्नोफॉसिल्स म्हणजे काय आहे, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड नसलेले हे फॉसिल्स आहेत. म्हणजे जे काही एगचा पार्ट आहे, ठीक आहे, नेस्टचा पार्ट आहे. नेस्ट म्हणजे आता जे बर्ड्स वगैरे त्यांचे घर बांधतात, नेस्ट तो पार्ट आहे, किंवा त्यांचे फुटप्रिंट्स आहेत, किंवा फिसेसचे सॅम्पल आहे, वेस्ट बॉडी मधलं वेस्ट मटेरियलचं सॅम्पल आहे, त्याचे देखील फॉसिल्स आपल्याला भेटलेले आहेत. फिगर मध्ये तुम्हाला जे फॉसिलचं स्ट्रक्चर दिसतंय, पिक्चर दिसतंय, ते आहे इग्नोफॉसिल्सचं. नेक्स्ट आर chemofossils. Chemofossils are the fossils which are made up of chemicals that have been left by the earlier life form. They are the biological signals to provide a mean of communication to organisms. फिगर मध्ये तुम्हाला कीमोफॉसिल्सचं एक्झाम्पल दिसत आहे. असे काही बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम्स जे काही केमिकल सबस्टन्स मध्ये प्रिझर्व झाले आणि आता आपल्याला त्यांचे फॉसिल्स भेटत आहेत. नेक्स्ट आर रेझिन फॉसिल्स. Organisms which are trapped in the umber and which are wholly preserved for millions of years. They are in the form of bacteria and fungi and sometimes insects can also be found. फिगर मध्ये तुम्हाला जे फॉसिल्स दिसत आहेत त्या फॉसिल्सला म्हणतात रेझिन फॉसिल्स. एखादा ऑर्गॅनिझम जर अंबर ह्या केमिकल सबस्टन्स मध्ये ट्रॅप झाला, ट्रॅप म्हणजे काय, अडकला, तर तो जशाच्या तसा त्या अंबर केमिकल सबस्टन्स मध्ये प्रिझर्व होतो आणि खूप साऱ्या मिलियन्स ऑफ इयर नंतर आपल्याला हे फॉसिल्स असे भेटत आहेत. तर त्यामध्ये कोणाकोणाचे फॉसिल्स भेटलेत, बॅक्टेरियाचे भेटलेत, फंगसचे भेटलेत, इन्सेक्ट्सचे देखील आहेत. ठीक आहे. These are the resin fossils. Next one are living fossils. बघा, काही ऑर्गॅनिझम्स
आत्ता आपल्या अर्थवर आहेत, ज्यांना की लिव्हिंग फॉसिल्स म्हणतात, म्हणजे जिवंत अवशेष. These fossils bear a strong similarity with the species which had before identified only through the fossil record. It is the term which is generally applied either for formerly undiscovered life form. हा जो ॲनिमल आहे तो ॲनिमल लिव्हिंग फॉसिल मध्ये मोडला जातो, कारण की तो स्ट्रॉंग सिमिलॅरिटी शो करतो लिव्हिंग फॉसिल्सशी. नेक्स्ट आर बॉडी फॉसिल्स. It is found in the hard part of the body, which includes the bones or claws and teeth. बॉडीचे जे हार्ड पार्ट आहेत, जसं की टीथ, दात, नख, क्लॉज, त्याचनंतर स्केलेटन, बोन्स, या फॉसिल्सला बॉडी फॉसिल्स म्हणतात. ठीक आहे. नाव we discuss the process of formation of fossils. आपण फॉसिल्स इंट्रोडक्शन, फॉसिल्सचे टाइप्स बघितले, पण फॉसिल्सचं फॉर्मेशन कसं होतं हे आता आपण डिस्कस करू. There are several ways by which any living organisms turn into fossils, but the most important are following 6. रेड कलर मध्ये ज्या 6 प्रोसेस सांगितलेल्या आहेत त्यानुसार एखाद्या ऑर्गॅनिझमचे लाईक ॲनिमल्स और प्लांट्स और फंगस और बॅक्टेरिया यांचे फॉसिल मध्ये कन्वर्जन कसं होतं हे आता आपण डिस्कस करू. फर्स्ट इज unaltered preservation, which takes place in insects or plant parts. म्हणजे जर इन्सेक्ट किंवा प्लांट्सचे काही पार्ट्स असतील लाईक लीव्स, बार्क एक्सेट्रा, तर त्यांचं अनअल्टर्ड प्रिझर्वेशन होत असतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे परमिनरलायझेशन. In the formation of fossils by the rock like minerals that seep in slowly and replace the original tissue of the organism with the silica or with calcite or pyrite and forming a rock like fossils. रॉक मध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स प्रिझर्व होतात, प्रिझर्व म्हणण्यापेक्षा फॉसिल रेकॉर्ड मध्ये जात आहेत, तिथे परमनलायझेशन प्रोसेस घडत असते, कारण की तिथे काय आहे, सिलिका, कॅल्साइट असे जे काही सबस्टन्स आहेत ते रॉक फॉर्मेशन साठी कारणीभूत असतात. नेक्स्ट प्रोसेस इज रिप्लेसमेंट. In this, the hard part of the living organisms are replaced by the minerals such as calcite or silica or pyrite or iron. As per your knowledge, you know very well, teeth, claws अशा पार्ट मध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं. तर जो काही हार्ड पार्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा तो नंतर कॅल्साइट मिनरल्सच्या फॉर्म मध्ये रिप्लेस होतो. फोर्थ प्रोसेस इज कार्बनायझेशन. The specimen of the living organisms are remains with the carbon only and no other minerals is in the organism because the
other elements such as nitrogen, oxygen or hydrogen are removed. आता हा खूप इम्पॉर्टंट प्रोसेसचा पॉइंट आहे. आपण एखाद्याला फॉसिलला जर हा काहीतरी पर्टिक्युलर बिलियन इयर ॲगोचा आहे हे सांगतोय, तर ते सांगण्यासाठी कार्बन डेटिंग करतात. तुम्हाला माहिती आहे, पूर्णपणे ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय झालेला असेल तरी कार्बन फॉर्म मध्ये तो असतो. तर ही जी कार्बन मध्ये कन्व्हर्जन होण्याची प्रोसेस आहे त्या होल ऑर्गॅनिझमची, त्याला म्हणतात कार्बनायझेशन. कारण नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे जे अदर एलिमेंट्स आहेत ते लवकर रिमूव्ह होतात बॉडीचे, पण कार्बन हा वर्षानुवर्षे तसाच राहतो. नेक्स्ट प्रोसेस इज either recrystallization of the hard part of the organism is reverted to more stable minerals, or small crystals are turned into larger crystals. Recrystallization होतंय म्हणजे बॉडीचे जे पार्ट आहेत, हार्ड पार्ट, त्यांचं लार्जर क्रिस्टल्स मध्ये कन्व्हर्जन होत आहे. क्रिस्टल्स म्हणजे तुकडे. ऑर्थिजेनिक प्रिझर्वेशन. This is the one of the process of formation of fossils. Orthogenic preservation, the molds of or the cast of the organism is completely destroyed or dissolved. ठीक आहे. मोल्ड किंवा कास्ट ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय किंवा डिझॉल्व होतात. नेक्स्ट इज importance of fossils types. So, scientists use fossils to collect information to study evolutionary relationship of organisms and for understanding geological change. पॅलिओन्टॉलॉजी का बरं झालेले आहेत? पॅलिओन्टॉलॉजिस्ट म्हणजे जे फॉसिल्सची स्टडी करतात. एखादा फॉसिल जर आपल्याला भेटलेला आहे जमिनीच्या खाली एखाद्या ॲनिमलचा, तर तो ॲनिमल किती हजार वर्षापूर्वीचा आहे, तो कसा दिसत असेल, त्याचे हॅबिटॅट कसा असेल, या संबंधीची माहिती त्या फॉसिल वरून सायंटिस्ट कलेक्ट करत असतात. Importance. They are even useful for locating fossil fuel reserves. Fossil remains help us to understand how prehistoric plants and animals obtained food, reproduced, and even how they behaved. फॉसिल रेकॉर्ड वरून आपल्याला तो ऑर्गॅनिझम ज्याचा फॉसिल आपल्याला भेटलेला आहे तो ऑर्गॅनिझम फूड कुठून ऑब्टेन करत असेल, रिप्रोडक्शन कसं करत असेल, त्याचं बिहेवियर कसं असेल हे समजतं. नेक्स्ट, fossils can also provide evidence as to why a particular organism became extinct. Plants, animals, and insects can all leave fossilized remains. Evidences जे काही भेटलेले आहे, evidences म्हणजे पुरावे,
अवशेषाचे जे काही पुरावे आपल्याला भेटलेले आहेत त्यावरून आपण तो अवशेष प्लांटचा आहे, ॲनिमलचा आहे का इन्सेक्टचा आहे त्यावर त्यांना वर्गीकृत करू शकतो किंवा क्लासिफाय करू शकतो. नेक्स्ट, the organisms that are completely soft bodied like the jellyfish do not leave behind fossils, as only hard body parts like teeth, bone and shells are most likely to be preserved. बघा, जे काही बॉडीचे हार्ड पार्ट आहेत, म्हणजे सपोज आता डिफरंट टेक्नॉलॉजीज मुळे आपण एखादा ऑर्गॅनिझम कम्प्लिटली प्रिझर्व करून ठेवू शकतो. प्रिझर्व केल्यामुळे काय होईल, या पुढच्या ज्या जनरेशन येतील काही वर्षानंतर त्या जनरेशन आताचा ऑर्गॅनिझम, प्रिझर्व झालेला ऑर्गॅनिझम ची स्टडी करू शकता. तर हार्ड पार्ट जो आहे जसं की टीथ, बोन, शेल हे प्रिझर्व करायला इझी जातात. सो these are the importance of fossils types.